सर्वांना नमस्कार. आपलं स्वागत आहे इंडियन समर्थ फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये. आज एक महत्त्वाचा विषय दाखवणार आहे की जी तण नियंत्रण आपण म्हणतो आपल्या रानातलं होत नाही. तर त्याची 2-3 मेजर कारणं आहेत की आता पहिलं काय होत होतं की ह्या साईजला तण याचं नंतर बियाणं याचं, म्हणजे 3 फुटाचं तण याचं, 2-2.5 फुटाचं याचं, मग बियाचं. आता झालं उलटं सगळं. कारण आता काय झालं, आता हे आपण बघू शकतो, हे गंगोत्राचं तण आहे. तर हे आता ऑलरेडी एक म्हणजे 6 इंचाचंच तण आहे आणि त्यालाच आता इथं बिया आलं आहे. हे जर बी बघितलं तर 1 2 3 4 5 6 7 8 9 ते 10 बोंड आलेत. ज्यावेळी समजा आता हे तण आपण म्हणतो की लहान तण आहे, ह्याला काय औषध मारायला नको, ते पडलं तर खाली उसामध्ये तसंच चालतंय. पण ज्यावेळी ही 10 बोंड फुलतात सगळी, त्यावेळेला ह्याच्या प्रत्येक ह्याच्यापासून एक 100 बियाणं जर धरलं किंवा 50 बियाणं जरी धरलं तर 500 रोपं पुन्हा तयार होतात. म्हणजे त्याचं तणाचं प्रमाण एवढ्या हाय लेवलला वाढतं. तेवढ्या पट्टीमध्ये आपण त्याचं नियंत्रण करत नाही, म्हणून आपल्या रानातलं तण नियंत्रण होण्याचं प्रमाण एकदम कमी राहतं. आता तुम्ही बघू शकता हे जे तण आहे का नाही समोर, तर आता ह्याला कंट्रोल करायचं, तर ह्याला जर भांगलायचं म्हणलं तर ह्याला खर्च जास्त येणार आहे, कारण ते परवडणार नाही. फक्त आता ह्याला काय आहे की ह्याचं तण नियंत्रण करायचं म्हणलं तर ह्याला 2,4-D आणि तुमचं मेट्री जरी मारलं तरी हे जाऊ शकतं. कारण हे काय सगळं गोल पानाचं तण आहे आणि नंतरसुद्धा मेट्रीमुळं नंतर उगवणार नाही. त्यामुळं 2,4-D 100 ते 125 मिली आणि मेट्री 30 ग्रॅम असं प्रमाण घेऊन त्याला मारावं. आणि ह्याला फक्त काय करायचं की ह्याच्याबरोबर स्टिकर घ्यायचं. कारण बऱ्यापैकी सगळे म्हणतात की शॅम्पू मारल्यावर पण होतं, पण शॅम्पूनं तसं काम होत नाही, कारण औषध ते धुवून जातं. त्याच्यामुळे आपण त्याच्या पद्धतीने करू शकतो आणि ते नियंत्रण करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आता हे समजा हे वेलवर गेला आहे, तर ह्या वेलाचं नियंत्रण जर नाही झालं तर हा इथं छत तयार करतो. त्याच्यामुळं उसाचा जो शेंडा आहे हा शेंडा पूर्ण गुंडाळतो. आता हे तुम्ही बघू शकता, ह्या पानाला पूर्ण गुंडाळलं आहे असं त्यानं. पुन्हा ज्यावेळी हा वरच्या पानाला गुंडाळणार ना, त्यावेळी ह्याची वाढ पूर्ण थांबते आणि ऊस तिथं मरतो. आणि ह्याला ज्या वेळेला बियाणं येतं त्यावेळेला ह्याचं प्रमाण जे आहे ना, म्हणजे बिया झाडायचं हे जास्त राहतं आणि ह्याचं कालांतरानं पुढच्या पिकाच्या वेळेला जास्त आपल्याला तणाचं नियंत्रण करावं लागतं. त्याच्यामुळं तण लहान असतानाच त्याचं नियोजन करणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि ऊसामध्ये आपल्याला काय वाटतं की आता ऊस मोठा झाला आहे, तण काही वाढत नाही, पण तण ज्या वेळेला वाढतं त्यावेळी त्याला 6 इंचावर जर त्याला फुलकळी यायला लागली तिथंच, तर ती तिथंच झाडणार आहे. त्याच्यामुळं त्याचं नियंत्रण करणं जास्त महत्त्वाचं आहे आणि लहान तणाचं सुद्धा नियंत्रण करताना जास्त काळजी घ्यायला पाहिजे. तर आपण ती काळजी घ्यावी आणि तशा पद्धतीनं नियोजन करावं, जेणेकरून आपल्या मुख्य पिकाला त्याच्यापासून कुठलाही धोका होणार नाही आणि आपल्या उत्पन्नामध्ये वाढ चांगली होईल. धन्यवाद.